नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी सिरीज चालू आहे वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस, यामध्ये आज आपलं महत्त्वाचे पुरस्कार हे लेक्चर आहे. तर आजचं लेक्चर निश्चितच मोठं असणार आहे, कारण बरंच दिलेलं आहे आणि आपल्याला एका लेक्चरमध्येच ते कंप्लीट करायचं आहे. जसं मी आधी पण सांगितलं, अवांतर मी कोणती गोष्ट कंप्लीट करणार नाही आहे. तर मग आपण जे काही या पुस्तकात दिलेलं आहे तेवढंच फक्त बघणार आहोत, आणि खूप जास्त दिलेलं आहे आणि खूप छान दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपण बघूया. तर महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये बघा की पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024. 2025मध्ये देण्यात आला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा. तर पुरस्कार विजेते राम सुतार जे शिल्पकार आहेत 21वे मानकरी ठरले. महाराष्ट्र भूषण मिळणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले, वय 100 वर्ष असताना. यापूर्वी मिळालेले पुरस्कार पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016. शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला. त्यांचे प्रसिद्ध शिल्प बघा कोणते: स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरात येथे, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिल्ली येथील, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी मुंबई. आता महत्त्वाचं काय आहे, कारण राम सुतार यांचं नुकतंच निधन पण झालेलं आहे. ठीक आहे, आणि त्याआधी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यात मेन काय लक्षात ठेवणार: महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पण कोणत्या वर्षीचा? 2024चा. नंतर ते कोण आहेत? शिल्पकार आहेत. कितवे मानकरी आहेत? 21वे मानकरी आहेत. महाराष्ट्र भूषण मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत, वयाच्या 100व्या वर्षी. आणि यापूर्वी म्हणजे हे जे गोल केलेले आहेत ना, हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आणि यापूर्वी मिळालेले पुरस्कार पद्मश्री आणि पद्मभूषण. बाकी प्रसिद्ध शिल्प लक्षात ठेवा. बाकी महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी आपण थोडी माहिती बघूया. बघा, सुरुवात 1996. पहिले विजेते पु ल देशपांडे. आता बघा, 1996च्या जन्मलेले कोणी असतील, 98चे असतील, आणि त्यावेळेस जर कोणता पुरस्कार स्टार्ट झालेला असेल 2000चा, तर आपल्या वयानुसार नाही म्हणायचं मला, बर्थ इयरनुसार काही गोष्टी लक्षात ठेवत जा. ठीक आहे, तर मग अशा गोष्टी पण कोरिलेट करायचं. मग आता 1996चे जे इयरमध्ये जे जन्मलेले आहेत त्यांनी हे नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली आहे? 1996मध्ये. पहिले विजेते कोण होते? पु ल देशपांडे. पहिल्या महिला कोण? लता मंगेशकर. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिले विजेते पु ल देशपांडे आणि पहिल्या महिला लता मंगेशकर. राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. स्वरूप किती आहे? 25 लाख रुपये. हे पण लक्षात ठेवा, 25 लाख रुपये स्वरूप आहे. सन्मानचिन्ह आणि 2023 पासून, ठीक आहे, अगोदर किती होतं? 10 लाख रुपये होतं. त्यामुळे हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे की आधी 10 लाख होते, 2023 पासून किती गेले? 25 लाख रुपये केले. मागील विजेते बघा, 2023चे कोण? अशोक सराफ. 2022चे अप्पासाहेब धर्माधिकारी. 22चे अप्पासाहेब धर्माधिकारी आणि 23चे अशोक सराफ. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025. तर विजेते कोण आहेत? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025चे विजेते बघा, भीमराव पांचाळे, गझल गायक आहे. सुरुवात 1993ला झालेली आहे. स्वरूप किती आहे? 10 लाख रुपये. महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार आहे. मागील विजेते 2024चे कोण? अनुराधा पौंडवाल. या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा. आत्ता बघत आहोत 2025चा देण्यात कोणाला आला? तर भीमराव पांचाळे जे गझल गायक आहे. आणि 2024चा कोणाला देण्यात आला होता? अनुराधा पौंडवाल. ठीक आहे, आता इथे हे जे आहे, येथे गोंधळू नका. याच्यात बघा, पुरस्काराचं नाव, कोण देते आणि विजेते. तर बघा, लता दीदींच्या नावावर 3 पुरस्कार आहेत. त्यामुळे आपल्याला या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याच्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता. तो शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. बघा, आता महत्त्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला 2 व्हिडिओज दाखवणार आहे, ज्याच्यात लता मंगेशकर यांच्या नावाने जे 3 पुरस्कार दिले जातात, तर ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. आणि एक बघणार आहोत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जो 2025चा होता, तो पण आपण बघणार आहोत. तर हे दोन्ही पुरस्कार तुम्ही नीट बघून घ्या. मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला नीट कळेल आणि मी ते पुन्हा रिपीट करणार नाही. नमस्कार. आपण
लता मंगेशकर यांच्या नावाने जे 3 पुरस्कार दिले जातात हां ते बघणार आहोत. बघा कन्फ्युजन होऊ शकतं, ते कन्फ्युजन नको व्हायला यासाठीच हा व्हिडिओ आहे. बघा पहिला पुरस्कार जो मध्य प्रदेश सरकारचा आहे तो कोणता आहे? लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार. लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार बघा ज्याच्यात राष्ट्रीय नाव येईल ना तो असेल मध्य प्रदेश सरकारचा. राष्ट्रीयवरून केंद्र सरकार वगैरे करू नका, केंद्र सरकारच्या नावाने नाही आहे कोणताही पुरस्कार. राष्ट्रीय म्हटलं तर मध्य प्रदेश सरकारचा लक्षात राहील. कोणता? लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार. एक झाला मध्य प्रदेश सरकारचा. दुसरा पुरस्कार जो महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जातो बघा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकार. गान सम्राज्ञी ज्याच्यात नाव येईल ते. त्यानंतर जो आपण रिसेंट याच्या आधी जो व्हिडिओ बघितला कोणता? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. हा कोणातर्फे? तर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे. 3 पुरस्कारांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. एक मध्य प्रदेश सरकारचा, एक महाराष्ट्र सरकारचा आणि एक प्रतिष्ठानातर्फे. ठीक आहे, संस्थेतर्फे त्यांच्या. राशी बघून घेऊ. बरं सुरुवात बघू आधी. मध्य प्रदेश सरकारचा सुरू झाला 1984ला, महाराष्ट्र सरकारचा 1993ला आणि जो रिसेंटचा स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जातो तो आहे 2022चा. बघा 1984, 1993 आणि 2022 3 वर्ष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिले पुरस्कार प्राप्त विजेते बघू. मध्य प्रदेश सरकारचा जो आहे पहिला मिळाला नौशाद यांना. महाराष्ट्र सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो दिला जातो तो मिळाला आहे माणिक वर्मा यांना. आणि जो 2022मध्ये रिसेंट प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो तो मिळाला आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना. एवढं राहील लक्षात. आता त्यांची राशी बघा. सगळ्यात जास्त राशी आहे महाराष्ट्र सरकारची, हे नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारची किती? 10 लाख. मध्य प्रदेश सरकार किती देतो? 2 लाख. आणि प्रतिष्ठान देतात 5 लाख. लक्षात राहतील. सगळ्यात जास्त राशी महाराष्ट्र सरकार, लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने सांगते, बाकी काही नाही. महाराष्ट्र सरकार देतं 10 लाख. मग प्रतिष्ठान किती? 5 लाख. आणि मध्य प्रदेश सरकार 2 लाख. ठीक आहे. आणि रिसेंटचे कोणाला मिळालेले आहेत हे पण तुम्ही बघून घ्या. धन्यवाद. नमस्कार. आपण लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 विषयी बघणार आहोत. बघा आधी हे समजून घ्या कोणातर्फे दिला जातो. तर दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. कधी दिला जातो? तर 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर स्मृती दिन असतो. 24 एप्रिलला त्या दिवशी तो दिला जातो. त्याच्यानंतर सुरुवात कधी झाली? तर 2022ला सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा रिसेंटचा पुरस्कार आहे, त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून आत्तापर्यंतचे सगळे पुरस्कार माहिती पाहिजे. तर बघा किती पहिले 4 पुरस्कार म्हणजे 2025चा जो आहे तो 4थ्या नंबरचा पुरस्कार आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तो मिळाला कोणाला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे. बघा 2022 पासून सुरुवात झाली म्हणजे लक्षात ठेवा. बघा 2022, 23, 24 आणि 25. 2025चा कितवा क्रमांकाचा येईल? 4थ्या क्रमांकाचा येईल. मग पहिला 2022चा कोणाला मिळाला? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना. नंतरचा मिळाला आशा भोसले यांना, नंतर अमिताभ बच्चन यांना आणि रिसेंटचा कोणाला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. काय बघितलं आपण? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बघितला. कोणातर्फे दिला जातो, कधी दिला जातो, कितव्या नंबरचा आहे, कधीपासून सुरुवात झाली आणि जितक्यांना मिळाला आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचं आहे. पहिला मिळाला नरेंद्र मोदीजींना, दुसरा आशा भोसले, तिसरा अमिताभ बच्चन आणि आत्ताचा जो मिळाला आहे तो कुमार मंगलम बिर्ला यांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, लता मंगेशकर यांच्या नावावरून टोटल 3 पुरस्कार आहेत. ते 3ही पुरस्कारांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. म्हणजे ते 3ही पुरस्कार कशा. ठीक आहे. तर महत्त्वाचं जे होतं ते मला तुम्हाला सांगून झालेलं आहे. तर गानसम्राज्ञी ज्याच्यात असेल तो आहे महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार. ठीक आहे. 1993ला सुरू झालेला आहे. जो 2025चा मिळाला आहे भीमराव पांचाळे यांना, गझल गायक. आणि स्वरूप 10 लाख रुपये, जे महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो 10 लाख रुपये. ठीक आहे.
आता हे जे मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चरमध्ये दाखवलं तर तेच आहे की पुरस्काराचं नाव कोण देतं, विजेते तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो रिसेंटमध्ये स्टार्ट झालेला आहे 2022पासून कोणातर्फे दिला जातो, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान. विजेते कोण, 2025चे कुमार मंगलम बिर्ला आणि 2024चे अमिताभ बच्चन. मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला 4ही विजेते सांगितले आहेत, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे बघा, एकदा वाटल्यास मागे जाऊन पुन्हा तो व्हिडिओ नीट बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी नीट क्लिअर होतील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासन. सुरुवात 1992 इथे लिहिलेलं आहे, आपण 1993 बघितलेलं आहे. ठीक आहे. 2025चा मिळाला भीमराव पांचाळे आणि 2024चा अनुराधा पौंडवाल यांना. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, ज्याच्यात राष्ट्रीय आहे, मी काय सांगितलं तर केंद्र सरकारच्या नावाने चुकू नका, तर तो कोण देतं, मध्य प्रदेश सरकार देतं आणि 1984पासून तो देण्यात येतो. आणि 2024चा, बरं इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे 2024चा सोनू निगम यांना सांगितलं आहे. तर मी आत्ता गुगल सर्च केलं कारण मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून. तर बघा माहिती कशी मिळते आहे. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार तर 2024चा शंकर एहसान लॉय यांना देण्यात येणार आहे आणि 2025चा जो आहे पुरस्कार तो सोनू निगम यांना देण्यात येणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, वाटल्यास तुम्ही क्रॉस चेक करा आणि जे योग्य असेल ते लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 आणि एका याच्यात कंप्लीट करायचं आहे, पण मी फास्टमध्ये बोलू शकत नाही कारण माझी तब्येत बरी नाही आहे, पण तुम्ही स्पीड वाढवून नक्कीच ऐकू शकता. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 पुरस्कार 43व्या क्रमांकाचा. विजेते कोण, नितीन गडकरी. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 स्वरूप काय आहे, 1 लाख रुपये. कोणाद्वारे तर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. सुरुवात 1983. दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिवशी दिला जातो. ठीक आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. मागील विजेते कोण होते, 2024चे सुधा मूर्ती ज्यांना 42वा मिळाला, 2023चा नरेंद्र मोदीजी यांना 41वा. ठीक आहे. एकदा थोडक्यात रिपीट करू. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 जो रिसेंटचा 2025चा जो 43वा होता तो मिळाला नितीन गडकरीजी यांना. स्वरूप 1 लाख रुपये आहे. सुरुवात 1983पासून दिला कधी जातो, 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. ठीक आहे. 2023चा नरेंद्र मोदीजींना आणि 2024चा सुधा मूर्ती यांना. पुढे बघा, पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 पुरस्कार कितवा, पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार पहिला आहे. सुरुवात 2025. राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे. राज्याचा आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. विजेते डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे, मेळघाट अमरावती येथील. कार्य मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवा, पोषण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्यासाठी ओळखले जाते. पुरस्काराचं स्वरूप काय आहे, 1 लाख रुपये आणि सन्मानपत्र. इतर मिळालेले पुरस्कार पद्मश्री 2019. ठीक आहे. आता एखादी गोष्ट पहिली असेल तर पहिलं नीट लक्षात ठेवा. पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार राज्याचा आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. विजेते डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉक्टर स्मिता कोल्हे, मेळघाट अमरावती. ठीक आहे. स्वरूप पण लक्षात ठेवा, 1 लाख रुपये. आत्ताच आपण लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं पण स्वरूप बघितलं, 1 लाख रुपये. पुढे बघा, वनभूषण पुरस्कार 2024 पुरस्कार हा पण बघा पहिला होता. मी पुन्हा सांगितलं, पहिलं जे काही आहे ते लक्षात ठेवायचं. 2024चा पुरस्कार पहिला कोणाला मिळाला, चैत्राम पवार यांना, जे धुळ्याचे आहेत. आता चैत्राम पवार हे पुन्हा महत्त्वाचे का आहे, कारण 2024मध्ये जे काही पद्म पुरस्कार देण्यात आले त्याच्यात पण त्यांचं नाव आहे, जे पद्मश्री देण्यात आले. ठीक आहे. बघा, कोणाद्वारे, महाराष्ट्र शासन वन विभागाद्वारे. स्वरूप 20 लाख रुपये व सन्मानचिन्ह. किती आहे, 20 लाख रुपये. काय करायचं, एक कागद पेन घ्यायचा, मी जे सांगत असते ना ते त्यानुसार लिहून घेत चला. आता 1 लाख रुपये स्वरूप कशाचं आहे हे मेन्शन करायचं. इथे 20 लाख रुपये वनभूषणचं आहे, सन्मान चिन्ह व मानपत्र. कार्य काय आहे, वने व वन्यजीव संवर्धन. चैत्राम पवार 2025मध्ये पद्मश्रीने सन्मानित. बघा, मी हा पॉईंट सांगितला.
पण 2025मध्ये, मी 24 बोलली असेल तर माफ करा, तर 2025मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आणि काय तो पहिला पुरस्कार आहे, सॉरी 2024चा त्यांना मिळालेला आहे. आता बघा पुन्हा पहिला पुरस्कार आला, कोणता? पहिला महाराष्ट्र राज्य प्रेरणागीत पुरस्कार 2025. बघा पहिलं काय काय आलं आत्ता आपण, वनभूषण पुरस्कार, पहिला महाराष्ट्र आरोग्यभूषण पुरस्कार आणि आता राज्य प्रेरणागीत पुरस्कार. पुरस्काराचं नाव छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार, सुरुवात 2025. सन्मानगीत अनादिमी अनंतमी, गीतकार स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वरूप बघा किती आहे, 2 लाख रुपये व स्मृतिचिन्ह. हा पुरस्कार राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येतो. पुढे बघा ज्ञानपीठ पुरस्कार 2024. या सरांनी काय केलेलं आहे, मला आता बघा लता मंगेशकरजींच्या नावाने जे 3 पुरस्कार दिले ना ते एकत्र करून दिले. त्याच्यानंतर जे मला जसं शिकवायला आवडतं ना तसं सरांनी इथे दिलेलं आहे. पुन्हा इथे काय दिलं आहे, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी आणि सरस्वती सन्मान, म्हणजे जे साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे हे पुन्हा एकत्र करून दिलेले आहे. तर अशा पद्धतीने मला स्वतःला शिकवायला आवडतं आणि याच्यात तसं दिलेलं पण आहे, तर मला हे आवडलेलं आहे. तर बघा ज्ञानपीठ पुरस्कार 2024, पुरस्कार 59वा, विजेते विनोद कुमार शुक्ल, हिंदी भाषेसाठी. ऑलरेडी आपण निधन वार्तामध्ये बघितलं होतं, तेव्हा मी तुम्हाला खूप जीव तोडून सांगितलं की लक्षात ठेवा विनोद कुमार शुक्ल 2 ठिकाणी गरजेचे आहेत, कारण विनोद कुमार शुक्ल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटल्यास पुन्हा दाखवून पण देते की हे बघा इथे विनोद कुमार शुक्ल यांची न्यूज आपण पाहिलेली होती निधन वार्तामध्ये. तर मग ज्या गोष्टी मी बजावून सांगते त्या थोड्या नीट लक्षात ठेवण्याचा कृपया प्रयत्न करत जा. बघा ज्ञानपीठ पुरस्कार 2024, पुरस्कार 59वा, विजेते विनोद कुमार शुक्ल, हिंदी भाषेसाठी. हा पुरस्कार मिळवणारे हिंदी भाषेतील कितवे आहेत ते 12वे लेखक आहेत. पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधले पहिले लेखक आहे, हे पण मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं. हिंदी भाषेत मिळवणारे 12वे आणि छत्तीसगडमधले पहिले आहेत. 1999 साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित दीवार में खिडकी रहती थी, याच्यासाठी 1999 साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित, खूप महत्त्वाचं आहे. पुढे ज्ञानपीठ पुरस्काराविषयी माहिती बघू. भारतीय ज्ञानपीठ संस्थेकडून दिला जाणारा भारतीय साहित्य क्षेत्रातील बघा सर्वोच्च पुरस्कार आहे. स्थापना 1961, पण सुरुवात कधी आहे 1965. ह्या गोष्टींमध्ये 100% कन्फ्युजन केलं जातं, नीट लक्षात ठेवा. MPSCच्या एक्झाममध्ये तर 100% दोन्ही स्टेटमेंट दिलेले असतात, तर मग आपल्याला माहिती पाहिजे. स्थापना 1961 आणि सुरुवात 1965. स्वरूप किती आहे, 11 लाख रुपये व वाग्देवीची सरस्वतीची कांस्य मूर्ती. हा पुरस्कार एकूण 23 भाषांमधील फक्त भारतीय साहित्यासाठी दिला जातो. बघा एकूण 23 भाषांमधील फक्त भारतीय साहित्यासाठी दिला जातो. 8वी जी अनुसूची आहे त्याच्यात ज्या 22 भाषा आहेत त्या प्लस इंग्रजी भाषा, असं करून 23 भाषांसाठी काय ज्ञानपीठ पुरस्कार. मराठी साहित्यिक विजेते बघा वि स खांडेकर, वि स खांडेकर, विवा शिरवाडकर ज्यांना कुसुमाग्रज म्हणतात, वि स खांडेकर यांना कुमार म्हणतात, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे, हे असे मराठी साहित्यिक आहे ज्यांना काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. वि स खांडेकर 1974, विवा शिरवाडकर 1987, विंदा करंदीकर 2003, भालचंद्र नेमाडे 2014. ठीक आहे. आता बघा हा सिक्वेन्स जर लक्षात राहत नसेल आणि विचारलं कधी भविष्यात तर लक्षात कसं ठेवायचं बघा. वि स खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे. तर 20 म्हणजे 20 रुपये असं लक्षात ठेवा. 20 रुपये. आता सगळ्यात आधी पैसा महत्त्वाचा असतो ना, मग 20 रुपये आधी म्हणजे वि स खांडेकर यांना आधी मिळालं आहे. मग असं म्हणायचं वा मला नाही, वा नंतर म्हणायचं. 20 रुपये मिळाले वा, मग त्याच्यानंतर वा म्हणायचं. मग वा कसला, वि वा शिरवाडकर. मग तुम्हाला लक्षात काय राहील, आधी पैसे वि स खांडेकर यांना आधी मिळालं, मग वा म्हणजे काय, वा मला पैसे मिळाले, वि वा शिरवाडकर. आता 20 रुपये मिळाले वा, मग आता मी काय घेणार, करवंद घेणार, मग विंदा करंदीकर, करंदीकर असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. आपल्याला माहिती पाहिजे, सिक्वेन्स थोडा लावता आला पाहिजे.
मग वि स खांडेकर यांना पहिल्यांदा, मग वि वा शिरवाडकर, मग विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांना रिसेंटमध्ये 2014ला मिळाला. नंतर आता हेही लक्षात राहत नसेल की कोणाची कोणती कादंबरी येते, एवढं तर लक्षात राहील. वि स खांडेकर, हां, तर मग ये तुला 20 रुपये देतो, ये, किंवा ये इकडे तुला 20 रुपये देते, ये ययाती 20 रुपये, ययाती वि स खांडेकर, असं लक्षात ठेवा. मग वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज, काय तर विशाखा, हे त्यांचा काव्यसंग्रह आहे. आता काव्यसंग्रह आहे का कादंबरी आहे हे लक्षात ठेवा. नंतर विंदा करंदीकर यांचं काव्यसंग्रह काय आहे, अष्टदर्शने, जे 2003ला मिळालेलं आहे. ठीक आहे. तर मग करबंद विकत घेतले आणि अष्टदर्शन, गणपती बाप्पाचे काय अष्टविनायक आहे ना, मग अष्टविनायकांचं दर्शन करायला निघालो, असं काहीतरी अष्टवरून लक्षात ठेवा. काव्यसंग्रह आहे. आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014ला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, ठीक आहे, व समग्र साहित्य. तर मग याच्यातलं बघा, विशाखा हा काव्यसंग्रह आहे, अष्टदर्शने हा काव्यसंग्रह, ययाती आणि भालचंद्र नेमाडे यांचं हिंदूवर जे आहे ते कादंबरी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे बघूया साहित्य अकादमी पुरस्कार 2025. साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठी कोणाला मिळाला, प्रदीप कोकरे, कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळे, स्वरूप किती आहे, 50,000 रुपये. बघा, साहित्य अकादमी 2025, साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठी, युवा पुरस्कार मराठी, प्रदीप कोकरे, कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळे, स्वरूप 50,000 रुपये. साहित्य अकादमी आता काय, बाल पुरस्कार मराठी, सुरेश सावंत, कविता संग्रह आभाळ माया. पुढे बघा 2024चे विजेते आपण आत्ता काय बघितलं, एक मिनिट, हां, आपण साहित्य अकादमी पुरस्कार 2025 बघत आहोत, त्याच्यात युवा पुरस्कार आणि बाल पुरस्कार. आता आपण 2024मध्ये बघणार आहोत. युवा पुरस्कार 2024चा देवीदास सौदागर, कादंबरी उसवन, आणि बाल पुरस्कार मराठी भारत ससाने, कादंबरी समशेर आणि भूतबंगला. साहित्य अकादमी पुरस्काराविषयी बघून घेऊ. भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कार, सुरुवात 1955. ज्ञानपीठ आपण काय बघितलं की हे बघा, स्थापना झाली 1961ला आणि सुरुवात झाली 1965ला. मग साहित्य अकादमीचं काय आहे, तर बघा, सुरुवात झाली 1955ला आणि ज्ञानपीठ दिला जातो 23 भाषांसाठी, 8वी अनुसूची ज्याच्यात 22 भाषा आहेत, त्या 22 भाषांपैकी 22 भाषा प्लस इंग्रजी, पण इथे 24 भाषांसाठी दिला जातो. पण कसं, 8वी अनुसूची 22 भाषा प्लस इंग्रजी व राजस्थानी, कळतंय तुम्हाला, इथे 24 आहेत. नंतर पहिले मराठी भाषिक विजेते कोण, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, 1955. ठीक आहे. पुढे बघा, साहित्य अकादमी पुरस्कार स्थापना 1954ला आणि पहिले अध्यक्ष कोण, पंडित जवाहरलाल नेहरू, सध्याचे अध्यक्ष माधव कौशिक. ठीक आहे. पुढे बघा, सरस्वती सन्मान 2024, पुरस्कार क्रमांक कितवा होता, 34वा होता. विजेते महोपाध्याय साधू भद्रेशदास, संस्कृत साहित्यकृती स्वामीनारायण सिद्धांत सुधा. साधू भद्रेशदास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत विद्वान व तत्त्वज्ञ आहेत. सरस्वती सन्मानविषयी बघून घेऊ. सुरुवात 1991ला. आता बघा, हां, जर तिन्ही यांचं आपल्याला कोरिलेट करायचं असेल तर सगळ्यात आधी सुरू झाला कोणता, तर साहित्य अकादमी, त्याच्यानंतर ज्ञानपीठ आणि त्याच्यानंतर सरस्वती सन्मान, जो 1991ला के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जातो. राज्यघटनेतील 8व्या अनुसूचीतील 22 भाषांसाठी दिला जातो. ठीक आहे. स्वरूप 15 लाख रुपये व मानचिन्ह. मागील विजेते 2023चे कोण, प्रभा वर्मा, रौद्र सात्विकम, मल्याळम भाषेसाठी. ठीक आहे. आता येथे गोंधळू नका. तर ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान. ज्ञानपीठची सुरुवात 1965ला, पण स्थापना कधी झाली, 1961ला. साहित्य अकादमी सुरुवात 1955 आणि सरस्वती सन्मान 1991. ज्ञानपीठ दिला जातो 23 भाषांसाठी, साहित्य अकादमी दिला जातो 24 भाषांसाठी आणि सरस्वती सन्मान दिला जातो 22 भाषांसाठी. ज्ञानपीठ 23 भाषांसाठी कसा दिला जातो, 22 प्लस इंग्रजी
बघा या डिवाईड कशा झालेल्या आहेत भाषा. ज्ञानपीठ 23 भाषांसाठी 22 प्लस 1 इंग्रजी, साहित्य अकादमी 24 22 प्लस इंग्रजी व राजस्थानी आणि सरस्वती सन्मान 22 भाषांसाठी. ठीक आहे. 2025चे विजेते आपण बघू. ज्ञानपीठचे विनोद कुमार शुक्ल, हिंदीसाठी मिळाला. हिंदी भाषेतले 12वे आणि छत्तीसगडमधले पहिले, ज्यांचं आत्ता निधन झालेलं आहे. नंतर 2024चा जो मिळाला आहे तो साहित्य अकादमीचा कोणाला मिळाला तर सुधीर रसाळ, मराठी विंदाचे गद्यरूप. आणि आता 2024चा जो मिळाला आहे सरस्वती साधू भद्रेशदास संस्कृत मधील 2024साठी. पुढे बघा स्वरूप काय आहे. ज्ञानपीठचं आहे बघा. स्वरूप किती आहे ज्ञानपीठचं 11 लाख रुपये व सरस्वती कांस्य पुतळा. ठीक आहे. 11 लाख रुपये व सरस्वती मातेचा कांस्य पुतळा. नंतर जे साहित्य अकादमीचं आहे 1 लाख रुपये व ताम्रपट्टिका. आणि जो सरस्वती सन्मान आहे 15 लाख रुपये व प्रशस्ती पत्रक. ठीक आहे. ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. पुढे बघा आता बघूया पद्म पुरस्कार. पद्म पुरस्कारांमध्ये एकूण 139 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार बघा एकूण विजेते आणि महाराष्ट्रातील विजेते. पद्म पुरस्कार एकूण विजेते पद्म पुरस्कार 7 आणि याच्यात एकही महाराष्ट्रीयन नाही आहे. आणि महाराष्ट्रातील आहे का कोणाला बघा, मी आधीच सांगितलं 0, कोणीच नाही आहे. पद्मभूषण एकूण विजेते आहेत 7, त्याच्यात महाराष्ट्रातील एकालाही नाही आहे. पद्मभूषण एकूण 19 जणांना मिळाले, त्याच्यातले 3 कोण आहेत महाराष्ट्रातील आहेत. आणि पद्मश्री एकूण 113 जणांना आहेत, त्याच्यातील 11 महाराष्ट्रातील आहेत. असा एकूण किती 139 जणांना पुरस्कार मिळालेला आहे. आता पद्मविभूषण ज्यांना हे नीट लक्षात ठेवायचं असेल त्यांनी माझी प्लेलिस्ट आहे जानेवारी करंट अफेअर्सची, त्याच्यात मी हे व्यवस्थित कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलेलं आहे. बघा पद्मविभूषण 7 जणांना मिळालं. दुव्वूर नागेश्वर रेड्डी, जगदीश सिंह खेहर, कुमुदिनी लखिया या महत्त्वाच्या आहेत कारण यांचं निधन झालेलं आहे. गुजरातच्या आहेत ह्या. कुमुदिनी लखिया कथ्थक डान्सर आहेत. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, MT वासुदेवन नायर मरणोत्तर, ओसामू सुझुकी मरणोत्तर, शारदा सिन्हा मरणोत्तर. ठीक आहे. बघा दुव्वूर नागेश्वर रेड्डी कोणतं क्षेत्र आहे वैद्यकशास्त्र आणि राज्य आहे तेलंगणा. जगदीश सिंह खेहर सार्वजनिक व्यवहार चंदीगडचे. नंतर कुमुदिनी लखिया कलाक्षेत्र गुजरातच्या आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कलाक्षेत्र कर्नाटकचे. नंतर MT वासुदेवन नायर मरणोत्तर साहित्य व शिक्षण क्षेत्रात केरळचे आहेत. ओसामू सुझुकी व्यापार व उद्योग जपानचे. शारदा सिन्हा मरणोत्तर कलाक्षेत्रात बिहारच्या. ठीक आहे. आता महत्त्वाचे पद्मभूषण विजेते. महत्त्वाचे पद्मभूषण विजेते किती जणांना पद्मभूषण मिळालं 19 जणांना आणि त्याच्यातले किती 3 जे होते ते महाराष्ट्रातले आहेत. तर बघा हे पण मी लक्षात कसे ठेवायचे याचे सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहेत. बघा मनोहर जोशी, नाव मनोहर जोशी यांना मरणोत्तर मिळाला. क्षेत्र काय आहे सार्वजनिक व्यवहार, राज्य महाराष्ट्र राज्य. बघा महत्त्वाचे पद्मभूषण विजेते. आता आपण काय बघितलं पद्मविभूषण, हे मी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे, इथे वेळ घालवणार नाही आहे. आता महत्त्वाचे पद्मभूषण विजेते मनोहर जोशी मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार महाराष्ट्र. नंदामुरी बालकृष्णन कलाक्षेत्र आंध्र प्रदेश. PR श्रीजेश क्रीडा क्षेत्र हॉकी केरळ. पंकज उदास मरणोत्तर कलाक्षेत्र महाराष्ट्र. साध्वी ऋतुंभरा सामाजिक कार्य उत्तर प्रदेश. शेखर कपूर कलाक्षेत्र महाराष्ट्र. ठीक आहे. आता महत्त्वाचे पद्मभूषण विजेते सांगितले. आता मला तुम्हाला फक्त दाखवायचं काय आहे की मी कशा पद्धतीने काही गोष्टी कव्हर केल्या आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी राहू द्या, बाकीच्यांनी पुढे ढकला व्हिडिओ. ठीक आहे. फक्त मला तुम्हाला दाखवायचं आहे की ह्या पद्धतीने मी कव्हर करत असते आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या पण आहेत. बघून घ्या एकदा. नमस्कार.
जे 19 पद्मभूषण मिळालेले आहेत त्यापैकी केरळच्या ज्या 2 पर्सनॅलिटीज आहेत त्या आपण बघणार आहोत. एक आहे जोस चाको पेरियप्पुरम जे औषध क्षेत्राशी संबंधित आहेत आणि दुसरे आहे PR श्रीजेश जे हॉकी प्लेयर आहेत म्हणजे स्पोर्ट्स या क्षेत्राशी संबंधित आहेत. पाठ कसं करायचं आता ते बघा. केरळचे आहेत हे दोघं पण. लक्षात ठेवा, कारल्याचा ज्यूस पिऊन, कारल्याचा ज्यूस कसा असतो, औषधी असतो आणि तो ज्यूस पिऊन PR श्रीजेश खेळात किंवा हॉकीमध्ये अव्वल झाले किंवा त्यांना खूप त्याच्याने शक्ती मिळाली, त्यांना खूप फायदा झाला असं लक्षात ठेवा. आता ज्यूस वरून जोस चाको पेरियप्पुरम, औषधी असतो वरून ते औषध क्षेत्राशी संबंधित आहे असं. कारल्याचा वरून केरळ लक्षात ठेवा, कोणी घेतला, PR श्रीजेश यांनी घेतला आणि ते स्पोर्ट्स मध्ये अव्वल झाले त्याच्यामुळे. मग स्पोर्ट्स कोणता, तर स्पोर्ट्स रिलेटेड PR श्रीजेश हॉकी प्लेयर आहेत. अशा पद्धतीने 2 पर्सनॅलिटी केरळच्या आपल्या सहज लक्षात राहतात. कारल्यावरून केरळ हे स्टेट नीट लक्षात ठेवा. केरळच्या 2 पर्सनॅलिटीज कोणत्या, जोस चाको पेरियप्पुरम जे औषध क्षेत्राशी संबंधित आहे आणि दुसरे PR श्रीजेश जे स्पोर्ट्स या क्षेत्राशी संबंधित आहे. धन्यवाद. आणि तशाच आपण दिल्लीच्या पर्सनॅलिटीज लक्षात ठेवू. नमस्कार. बघा, जे 19 पद्मभूषण पुरस्कार 2025 चे जे मिळालेले आहेत, आपण त्याच्यातले जे दिल्लीच्या ज्या कोणत्या पर्सनॅलिटीज आहेत ते बघणार आहोत. तर बघा, दिल्लीच्या 2 पर्सनॅलिटीज आहेत कोणत्या, तर एक बिबेक देबरॉय आणि एक कैलासनाथ दीक्षित असे 2 आहेत. लक्षात कसं ठेवायचं बघा, दिल्लीचा द, देबरॉय आणि दीक्षित या नावांमधला द. तर बघा, तुम्ही जेवढे 19 नावं बघाल ना, तर द वरून असणारे फक्त या 2च पर्सनॅलिटी आहेत. एक आहे बिबेक देबरॉय आणि एक आहे कैलासनाथ दीक्षित. बिबेक देबरॉय आहे साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आणि जे कैलासनाथ दीक्षित आहे ते इतर पुरातत्व क्षेत्राशी संबंधित आहेत. तुम्हाला लक्षात राहील, दिल्लीचे 2 बिबेक देबरॉय आणि कैलासनाथ दीक्षित. त्याच्यानंतर बिबेक देबरॉय जे आहे त्यांना मरणोत्तर मिळालेलं आहे. ही एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. ठीक आहे, तर हे मुद्दामून दाखवले, या पद्धतीने पण गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आता महाराष्ट्रातले पद्मश्री विजेते, महाराष्ट्रातले किती जणांना मिळालं आहे मी तुम्हाला इथेच सांगितलं. ओव्हरऑल मिळालं आहे 113 जणांना आणि महाराष्ट्रातील 11 जणांना. कोणाला किती मिळालं आहे हे पण लक्षात ठेवत चला. तर महाराष्ट्रातील पद्मश्री विजेते बघा, नाव आणि इकडे क्षेत्र दिलेलं आहे. अरुंधती भट्टाचार्य सार्वजनिक व्यवहार, अशोक सराफ कलाक्षेत्र, अश्विनी भिडे देशपांडे कलाक्षेत्र, चैत्राम पवार सामाजिक कार्य, जसविंदर नरूला कलाक्षेत्र, मारुती चित्तमपल्ली साहित्य व शिक्षण, रणेंद्र मुजुमदार कलाक्षेत्र, सुभाष शर्मा कृषी, वासुदेव कामत कला, विलास डांगरे वैद्यकशास्त्र आणि अच्युत पालव कलाक्षेत्र. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, नागरी पुरस्कार. भारत सरकारद्वारे एकूण 4 नागरी पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे त्याच्यातला, भारत रत्न. इतर 3 नागरी पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री सुरुवात 1954ला झालेली आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. भारतरत्न विजेते विदेशी व्यक्ती कोण, खान अब्दुल गफार खान जे पाकिस्तानचे आहेत आणि नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी पण लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत नोबेल पुरस्कार 2025चे. बघा, साहित्यातील नोबेल विजेते कोण, लास्लो क्रान्स होकेई जे हंगेरीचे आहेत. होकेई जे हंगेरीचे आहेत, साहित्यातील नोबेल. पुरस्कार कशासाठी दिला गेला, तर प्रलयकारी दहशतीच्या काळातही कलेची शक्ती आणि मानवी आत्म्याचा धीर टिकवून ठेवणाऱ्या त्यांच्या प्रभावशाली व दूरदृष्टी साहित्यासाठी. शांततेचा नोबेल विजेते बघा, मारिया मचाडो ज्या व्हेनेझुएलाच्या आहेत. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या. ठीक आहे, त्या कोण आहे, व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत. साहित्याचा बघा कोणाला, लास्लो क्रान्स होकेई जे हंगेरीचे आहेत. नंतर शांततेचा नोबेल कोणाला, मारिया
मचाडो व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या. नंतर कशासाठी देण्यात आला, तर व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांना चालना देण्यासाठी व देशातील हुकुमशाही राजवट संपविण्यासाठी शांततापूर्ण संघर्षाचे नेतृत्व केल्याबद्दल. पुढे बघा, अर्थशास्त्राचा नोबेल विजेते कोण, तीनही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्कार देण्यात आला. तर कोण आहेत, जोएल मोकिल, नंतर पीटर हॉविट आणि फिलिप एगियॉन. तर पुरस्कार कशासाठी, तर नवोपक्रम चलित आर्थिक विकासाचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल देण्यात आला. रसायनशास्त्राचे नोबेल विजेते बघा, तिघही वेगवेगळ्या देशाचे आहेत. रिचर्ड रॉबसन जे ऑस्ट्रेलियाचे आहेत, सुसुमू किटागावा जे जपानचे आहेत, ओमर यागी जे अमेरिकेचे आहेत. पुरस्कार कशासाठी, तर मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्कच्या विकासासाठी पुरस्कार देण्यात आला. मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्कच्या विकासासाठी. आता पुढे बघा, भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते तर 3 अमेरिकन शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्यात आला. आधी आपण 3 अमेरिकन कुठे पाहिलेत, तर अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये पाहिले. आता आपण 3 अमेरिकन कुठे बघणार आहोत, तर भौतिकशास्त्राचा जो नोबेल आहे त्याच्यात बघणार आहोत. कोण, मिशेल एच डेबोरेट, त्याच्यानंतर जॉन एम मार्टिनेस आणि जॉन क्लार्क. ठीक आहे. पुरस्कार कशासाठी, तर विद्युत परिपथामध्ये स्थूल क्वांटम यांत्रिकी, टनेलिंग आणि ऊर्जा प्रमाणीकरणासाठी पुरस्कार देण्यात आला. वैद्यकशास्त्राचा नोबेल बघा, विजेते कोण, मेरी ई ब्रुंको जे अमेरिकेचे, फ्रेड रॅम्सडेल अमेरिका आणि सिमोन साकागुची जपान. पुरस्कार कशासाठी, तर रोगप्रतिकारक शक्तीला शरीराच्या स्वतःच्या पेशीवर हल्ला करण्यापासून रोखणाऱ्या यंत्रणेच्या शोधासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. राहील लक्षात. आता पुढे बघू आपण इन जनरल नोबेल पुरस्काराविषयी आपण माहिती बघून घेऊ. सुरुवात झाली आहे 1901. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. एकूण 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. शांतता, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र. ठीक आहे. बघा, हे 6 क्षेत्र लक्षात ठेवा. आणि अर्थशास्त्राचा नोबेल याची सुरुवात 1969 पासून झालेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि बाकीची बघा, ओव्हरऑल सुरुवात 1901, फक्त अर्थशास्त्राचा नोबेल 1969. पुरस्कार वितरण, शांततेचा नोबेल ठिकाण कुठे आहे, मग ओस्लो, नॉर्वे. आता इथे एक काय लक्षात ठेवणार, अर्थशास्त्राचा नोबेलची सुरुवात आणि इथे शांततेचा नोबेल कुठे दिला जातो, ओस्लो, नॉर्वे. ठीक आहे. इतर नोबेल कुठे, स्टॉकहोम, स्वीडन. त्याच्यानंतर पहिले भारतीय विजेते रवींद्रनाथ टागोर 1913ला. साहित्यासाठी महात्मा गांधींना नोबेल शांतता पुरस्कारासाठी किती 5 वेळा नामांकन मिळाले होते. पहिली महिला विजेती मेरी क्युरी, भौतिकशास्त्रज्ञ. पहिली महिला विजेती मेरी क्युरी. पुरस्काराचं वितरण 10 डिसेंबर. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. पुढे बघा, महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि फक्त बुकर पुरस्कार. विजेत्या कोण, बानू मुश्ताक. आता हे जे आहे बानू मुश्ताक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, याच्यावर GMCची जी एक्झाम आहे मिरज सांगलीची, त्याला विचारण्यात आलेलं होतं. ठीक आहे. बानू मुश्ताक यांच्यावर प्रश्न की त्या कोणत्या राज्याच्या आहेत. तर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बानू मुश्ताक कोणत्या राज्याच्या आहेत, तर कर्नाटकच्या आहेत. आता इथे जरी दिलेलं नसेल तर मग पण काय आहेत की हा पुरस्कार जिंकणाऱ्या तर पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या, त्यामुळे आपल्याला हे कळायला पाहिजे, कर्नाटकच्या. ठीक आहे. विजेत्या आपण काय बघतो आहोत, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, इंटरनॅशनल बुकर प्राईज बघतो आहोत 2025चं. विजेत्या बानू मुश्ताक, लघुकथा संग्रह कोणता त्यांचा, हार्ट लॅम्प. इंग्रजी अनुवाद दीपा भास्ती यांनी केलेला आहे. हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या आणि 7व्या भारतीय. राहील लक्षात, पहिल्या कन्नड लेखिका आणि 7व्या भारतीय. आता आंतरराष्ट्रीय बुकर पाहिला, आता बघून घेऊ बुकर पुरस्कार. विजेते डेव्हिड झॅले, हंगेरियन ब्रिटिश लेखक. ठीक आहे. कादंबरी कोणती आहे त्यांची, फ्लेश कादंबरी. आत्ताच आपण हंगेरियन किंवा हंगेरीचे कोण बघितले, तर साहित्यातला जो नोबेल होता
कोणाला मिळाला तर ते हंगेरीचे व्यक्ती होते, त्यांना मिळाला. तसंच हे पण लक्षात ठेवा की जे बुकर प्राइज 2025चे विजेते आहे डेव्हिड झाले, जे हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत. कादंबरी काय आहे? फ्लेश. पुरस्काराची रक्कम सुमारे 51 लाख रुपये. पुरस्काराची रक्कम काय? 51 लाख रुपये. निकष काय आहे? हा पुरस्कार UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट इंग्रजी भाषेतील मूळ कादंबरीला दिला जातो. हा पुरस्कार काय? UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट इंग्रजी भाषेतील मूळ कादंबरीला दिला जातो. मागील विजेते 2024चं समांथा हार्वे. कादंबरी काय? ऑर्बिटल. समजलं एवढं? आता पुढे बघा. येथे गोंधळू नका आणि दोघांचं कंपॅरिझन दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि इकडे आहे बुकर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार काय आहे अट? कोणत्याही भाषेतील पण इंग्रजीत अनुवादित पुस्तकाला. भाषा कोणतीही चालेल पण पुस्तक इंग्रजीत अनुवादित पाहिजे. आणि बुकर पुरस्कार मूळ इंग्रजीत लिहिलेलं पाहिजे. कळला दोघांमधला फरक? सन्मान बघा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार लेखक व अनुवादक दोघांना पण दिला जातो. लेखक व अनुवादक दोघांना दिला जातो. आणि बुकर पुरस्कार फक्त लेखकाला दिला जातो. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत, ह्या माहिती पाहिजे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात झाली 2005ला आणि बुकर पुरस्काराची सुरुवात झाली 1969ला. ठीक आहे. पुढे बघा. आता बघूया रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025. पुरस्कार क्रमांक होता 67वा. 2025 सालासाठी 2 व्यक्ती व एका संस्थेची निवड. 2 व्यक्ती व एका संस्थेची निवड. तर बघा 2 व्यक्ती कोणत्या? शाहिना अली मालदीवच्या आणि दुसरी व्यक्ती फ्लेवियानो अँटोनियो एल विलानुएवा फिलिपिन्सच्या. एक मालदीव्स, एक फिलिपिन्सच्या. आणि जी संस्था आहे ती कोणती? द फाउंडेशन टू एज्युकेशन गर्ल्स ग्लोबली. भारतातली संस्था. दुर्गम भागातील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणारी संस्था. स्थापना 2007ला झालेली आहे आणि संस्थापक सुफिना हुसेन. हा पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली संस्था आहे. त्यामुळे खूप 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 महत्त्वाचा आहे. अशा गोष्टी लक्षात ठेवा. इथे बघा शाहिना अली, नंतर एज्युकेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली इंडियाची संस्था, ह्या मालदीव्सच्या. आणि इथे फ्लॅवियानो अँटोनिलो काय नाव होतं त्यांचं? फ्लॅवियानो अँटोनियो एल विलानुएवा फिलिपिन्सचे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी असं लक्षात ठेवा. पुढे बघा. इथे हा लोगो लक्षात ठेवा. आणि इथे बघा काय लिहिलं आहे? 67th रेमन मॅगसेसे अवॉर्ड्स इल्युमिनेटिंग अवर फ्युचर. पुढे बघा. आता रॅमन मॅगसेसे पुरस्काराविषयी बघू. आशिया खंडातील नोबेल म्हणून ओळखला जातो. आशियातील काय आहे? सर्वोच्च सन्मान आहे. सुरुवात 1958ला झाली. फिलिपिन्सचे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ. आणि फिलिपिन्सच्याच एका व्यक्तीला पण देण्यात आलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? फिलिपिन्सचे कोण होते ते? अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ. पहिले भारतीय विजेते कोण होते? विनोबा भावे. 1958ला त्यांना मिळालेला आहे. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार. या वर्षीचा हा पुरस्कार महाराष्ट्रातील श्रीमती वर्षा देशपांडे यांना मिळाला आहे. कार्य लिंग समानता व लेक लाडकी अभियान अंमलबजावणी. पुरस्काराची सुरुवात झाली 1983ला. इंदिरा गांधी व JRD टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय व्यक्ती. आता हे किती महत्त्वाचं आहे बघा. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार आपण बघत आहोत. सुरुवात 1983ला झाली आणि आत्ता जे महाराष्ट्रातील व्यक्ती आहे बघा, महाराष्ट्रातील व्यक्ती आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील श्रीमती वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला. यापूर्वी इंदिरा गांधी व JRD टाटा यांना मिळालेला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात वर्षा देशपांडे यांनी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये काय केलं? मराठीमध्ये भाषण केलेलं आहे. पुढे बघा. युनायटेड नेशन्स चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम सर्वोच्च पर्यावरण सन्मान
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जाहीर. तो कोणाला मिळाला? सुप्रिया साहू यांना. सुप्रिया साहू या तामिळनाडू पर्यावरण हवामान बदल, हे लक्षात ठेवा, कोणत्या राज्याच्या? तामिळनाडू पर्यावरण हवामान बदल व वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. कोणत्या राज्याच्या? तर तमिळनाडू राज्याच्या. त्यांच्या हवामान बदलावरील नेतृत्व आणि पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला. मागील काही भारतीय विजेते बघा. 2022 डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन, 2000 असं बघा. 2018ला नरेंद्र मोदीजी, 2022 डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन, 2024 डॉक्टर माधवराव गाडगे. ठीक आहे. पुढे बघा. जागतिक मानवतावादी पुरस्कार 2025 विजेता कोण? अनंत अंबानी. जागतिक मानवतावादी पुरस्कार 2025 विजेते अनंत अंबानी. कोणाद्वारे? ग्लोबल ह्युमन सोसायटी अमेरिकेद्वारे. वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि प्रजाती संवर्धनाच्या कार्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य केल्यामुळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनंत अंबानी वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्राचे संस्थापक आहेत. अनंत अंबानी हा पुरस्कार जिंकणारे तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. हे नीट लक्षात ठेवा. तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. पुढे बघा. सासरा रामानुजन पुरस्कार 2025 अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाचे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ. बघा, आपण काय बघत होतो? सासरा रामानुजन पुरस्कार 2025 अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाचे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना पुरस्कार देण्यात आला. कोणाला? अमेरिकेतले नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाचे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ गणिततज्ञ यांनी संख्या सिद्धांतातील अनेक दीर्घकालीन समस्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुरस्काराची स्थापना 2005ला झालेली आहे. पुरस्काराची रक्कम $10,000 अमेरिकी. 32 वर्षाखालील तरुण गणिततज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी 22 डिसेंबरला रामानुजन यांच्या जयंती दिवशी दिला जातो. मेन पॉईंट लक्षात ठेवा. सासरा रामानुजन पुरस्कार 2025 अमेरिकेतील व्यक्तीला डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला. गणिततज्ञ आहेत. पुरस्काराची रक्कम सुरुवात कधी झाली? 2005. रक्कम आहे $10,000 अमेरिकन. 32 वर्षाखालील तरुण गणिततज्ञांना. ठीक आहे. 32 वर्षाखालील तरुण गणिततज्ञांना हा पुरस्कार दिला जातो आणि दरवर्षी 22 डिसेंबरला रामानुजन यांच्या जयंती दिवशी दिला जातो. ठीक आहे. पुढे बघा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 भारत सरकारकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आवृत्ती कितवी आहे? दुसरी. म्हणजे पहिली दुसरी अशी आवृत्ती जी असेल तर ह्या आवृत्त्या नीट लक्षात ठेवायच्या. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 भारत सरकारकडून दिला जाणारा पुरस्कार. आवृत्ती कितवी आहे? दुसरी आवृत्ती आहे. पहिले विज्ञान रत्न विजेते कोण? जी पद्मनाभन. आपण काय बघतो आहोत? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 भारत सरकारकडून दिला जाणारा पुरस्कार. आवृत्ती दुसरी. पहिले विज्ञान रत्न विजेते जी पद्मनाभन. कोणाला दिला जातो? विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ त्यांच्या टीमला दिला जातो. प्रमुख 4 श्रेणींमध्ये पुरस्काराचे वितरण. तर त्या 4 श्रेणी कोणत्या आहेत बघा. एक आहे विज्ञान रत्न. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर देण्यात आला. विज्ञान क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. पुढे बघा. दुसरी श्रेणी काय आहे? विज्ञानश्री, जो 8 शास्त्रज्ञांना दिला जातो. नंतर विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर 14 शास्त्रज्ञांना आणि विज्ञान टीम CSIRच्या अरोमा मिशन टीमला. ठीक आहे. आता महाराष्ट्रातील विजेते तर डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार. त्याच्यानंतर अनिरुद्ध भालचंद्र पंडित अभियांत्रिकी विज्ञानश्री पुरस्कार त्यांना मिळाला. आणि सुहृद श्रीकांत मोरे विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. आता आपण बघूया ऑस्कर पुरस्कार 2025. पुरस्कार 97वा. सुरुवात 1929ला. ठिकाण काय? डॉल्बी थिएटर, हॉलिवूड, लॉस एंजेलिस, अमेरिका. डॉल्बी थिएटर, हॉलिवूड, लॉस एंजेलिस, अमेरिका. पुरस्कार विजेते बघा. सर्वोत्तम चित्रपट आहे ॲनोरा.
सर्वोत्तम अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी द ब्रुटॅलिस्ट चित्रपटासाठी, सर्वोत्तम अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा चित्रपटासाठी आणि सर्वोत्तम दिग्दर्शक शॉन बेकर अनोरा चित्रपटासाठी. बघा, अनोरा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार 2025 बघत आहोत. सुरुवात 1929ला झाली, 2025चा 97वा आहे. कुठे झालं ठिकाण? डॉल्बी थिएटर, हॉलिवूड, लॉस एंजलिस, अमेरिका. पुरस्कार विजेते: सर्वोत्तम चित्रपट अनोरा, सर्वोत्तम अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी द ब्रुटॅलिस्टसाठी, अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा चित्रपटासाठी आणि दिग्दर्शक शॉन बेकर अनोरा. पुढे बघा, होमबाउंड हा हिंदी चित्रपट ऑस्कर 2026साठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. होमबाउंडचे दिग्दर्शक कोण? नीरज घायवान. अभिनय: ईशान खट्टर, विशाल जेठवा, जान्हवी कपूर. या चित्रपटात पोलीस भरती करणाऱ्या 2 मित्रांचा संघर्ष दाखवला आहे. होमबाउंड चित्रपट. ठीक आहे. पुढे बघा, ग्रॅमी पुरस्कार 67वा. सुरुवात झाली 1959ला. जगातील संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. भारतीय विजेती चंद्रिका टंडन. अल्बम कोणता आहे त्यांचा? त्रिवेणी. चंद्रिका टंडन या पेप्सिकोच्या माजी CEO इंदिरा नुई यांच्या बहीण आहेत. सर्वाधिक वेळा ग्रॅमी जिंकणारे भारतीय कोण? पंडित रविशंकर सितारवादक, 5 वेळा जिंकलेले. 71वे आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 बघा. सर्वोत्तम अभिनेता विक्रांत मेस्सी. चित्रपट कोणता? 12th फेल. आणि शाहरुख खान चित्रपट जवान. बघा, जितके पानं मी उलटले तितके राहिलेले आहे. आपलं लेक्चर 1 तासाच्या पुढे जाणार आहे, पण आपण कंप्लीट करून घेऊ. 2 भाग नको करायला. ठीक आहे. आपण काय बघत आहोत? 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025. सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्रांत मेस्सी चित्रपट 12th फेल आणि शाहरुख खान चित्रपट जवान. पुढे बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन द केरला स्टोरी. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई. दिग्दर्शक सुजय डहाके. सर्वोत्कृष्ट मराठी बालचित्रपट नाळ 2. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंती. पुढे बघा, सर्वोत्कृष्ट बालकलाकार कबीर खंदारे चित्रपट जिप्सी. थ्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप नाळ 2 साठी. पुढे बघा, 61वे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2025. सर्वोत्कृष्ट चित्रपट भेरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भेरासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता अमेय वाघ जग्गू अँड ज्युलियट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रिंकू राजगुरू आशा मूवीसाठी. ठीक आहे. पुढे बघा, 70वा फिल्मफेअर पुरस्कार 2025. ठिकाण इके एरेना, अहमदाबाद, गुजरात. आत्ता आपण काय बघितलं? 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पाहिले 2025चे. आता आपण 70वा फिल्मफेअर पुरस्कार 2025 बघणार आहोत. कुठे ठिकाण? अहमदाबाद, गुजरात. यात 2024मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांचा गौरव करण्यात आला. प्रमुख विजेते बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरणराव लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक आणि कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट जिग्रा मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष अरिजित सिंग गाणे सजनी. बघा, नीट लक्ष द्या. काय म्हटलंय? सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम लापता लेडीज. तर छाया कदम ह्या आहेत आणि हा चित्रपट खरंच खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तर मुद्दामून मी तुम्हाला दाखवून देते, कारण ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष अरिजित सिंग गाणे सजनी.
लापता लेडीज या चित्रपटाने सर्वाधिक किती 14 पुरस्कार जिंकले. बघा 14 पुरस्कार जिंकले. महत्त्वाचे, लापता लेडीज या चित्रपटाला भारताकडून ऑस्कर 2025साठी पाठवण्यात आले होते. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण आत्ता काय बघितलं इथे, होमबाउंड हा हिंदी चित्रपट ऑस्कर 2026साठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. तसं 2000 इथे आपण काय बघितलं, 2025साठी कोण, लापता लेडीज पाठवण्यात आला होता. आता दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 बघत आहोत आपण. विजेते मोहनलाल मल्याळम अभिनेते आहेत. भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सुरुवात 1969. पहिल्या विजेता कोण, देविका राणी. हा पुरस्कार दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांच्या स्मरणार्थ दिला जातो. भारतातील पहिले मूकपट राजा हरिश्चंद्र 1913. मागील काही विजेते आपण बघू. आता जो आपण बघतो आहोत 2023चा, मग त्याच्या मागचे बघा 2021, 21 आणि 22. 2020चा आशा पारेख, 21चा वहिदा रहमान आणि 22चा मिथुन चक्रवर्ती, या तिघांना. ठीक आहे, वर्षानुसार नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते लक्षात ठेवा. दुर्गा खोटे 1983, व्ही शांताराम 1985, लता मंगेशकर 1989, भालजी पेंढारकर 1991, आशा भोसले 2000. ठीक आहे, पुढे बघा. मिस युनिवर्स 2025. मिस युनिवर्स 2025 विजेती फातिमा बॉश, मेक्सिकोची. आवृत्ती कोणती होती, 74वी. आयोजन कुठे, थायलंडमध्ये. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मनिका विश्वकर्मा हिने केले. ती मिस युनिवर्स इंडिया 2025ची विजेती आहे. मिस युनिवर्स 2024ची विजेती व्हिक्टोरिया थेलविक, डेन्मार्कची. मिस युनिवर्स भारतीय बघा कोण, 3 जणी. सुष्मिता सेन, लारा दत्ता, हरनाज कौर सिंधू. सुष्मिता सेन 1994, लारा दत्ता 2000 आणि हरनाज कौर सिंधू 2021. पुढे बघा. आता थोडंच राहिलं आहे, होऊन जाईल आपलं कंप्लीट. आपण मिस युनिवर्स बघितलं जी थायलंडमध्ये झाली आणि कोणत्या देशाची झाली तर मेक्सिकोची. ठीक आहे, आणि आयोजन कुठे होतं, थायलंडमध्ये. भारताला किती जणींना मिळालं आहे, 3 जणींना. तसंच मिस युनिवर्स मिस वर्ल्ड. आता आपण बघितलं मिस युनिवर्स, आता आपण बघणार आहोत मिस वर्ल्ड. विजेती कोण, ओपल सुचाता चुआंगश्री, थायलंडची. आवृत्ती 72वी. आयोजन हैदराबाद, तेलंगणा. बघा मिस वर्ल्डचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, हैदराबाद, तेलंगणा. आणि मिस युनिवर्सचं कुठे करण्यात आलं होतं, थायलंडमध्ये. या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवा. आयोजन हैदराबाद, तेलंगणा. 2024ची विजेती क्रिस्टिना पिचकोवा, चेक रिपब्लिकची. ठीक आहे, 2024ची. आणि आत्ताची ओपल सुजाता चुआंगश्री, थायलंडची. आत्तापर्यंत भारतीय मिस वर्ल्ड विजेत्या 6. रीटा फारिया 1966, ऐश्वर्या राय 1994. ज्या वर्षी ऐश्वर्या राय त्याच वर्षी मिस युनिवर्समध्ये सुष्मिता सेन. नंतर डायना हेडन 1997, युक्तामुखी 1999, प्रियंका चोपडा 2000 आणि मानुषी चिल्लर 2017. ठीक आहे, पुढे बघा. भारताची पहिली मिसेस युनिवर्स 2025. विजेती कोण, शेरी सिंह. मिसेस युनिवर्स किताब जिंकणारी पहिली भारतीय बनली. आयोजन मनिला, फिलिपिन्स. तिन्ही लक्षात ठेवा. जे मिस युनिवर्स झाली ती थायलंडमध्ये, मिस वर्ल्ड झाली हैदराबाद, तेलंगणामध्ये. ही जी मिसेस युनिवर्स जी स्पर्धा झाली ती कुठे, मनिला, फिलिपिन्स येथे. ही विवाहित महिलांसाठी आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. मिसेस युनिवर्स किताब जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे कोण, शेरी सिंग. आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. बघा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे कोणता, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. सुरुवात बघा कधी झाली, 1992ला. पहिले विजेते विश्वनाथन आनंद. नंतर 2021च्या पूर्वीचं नाव काय होतं, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. स्वरूप काय आहे, 25 लाख रुपये, पदक व प्रशस्तीपत्रक. मागील 4 वर्षातील खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. कोणाला बघा, मनू भाकर, नंतर डी कुकेश, नंतर प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंग. मनू भाकर हे बघा 2024चे किती जणांना, 4 जणांना देण्यात आले. मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार, हरमनप्रीत सिंग. बघा मनू भाकर नेमबाजीसाठी, डी गुकेश बुद्धिबळसाठी, प्रवीण कुमार पॅरा ॲथलीट आहे उंच उडीसाठी
आणि हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी. ठीक आहे, असं तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण बघून घेऊ पुढचा चार्ट. 2024चे विजेते, 2024चेच पुरस्कार आहे. 2024चे विजेते आपण बघून घेऊ. डी गुकेश बुद्धिबळ, राज्य तमिळनाडू. हरमनप्रीत सिंग हॉकी, पंजाब. प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स, उत्तर प्रदेश. मनु भाकर नेमबाजी, हरियाणा. ठीक आहे, आता बघूया अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा, पहिल्या क्रमांकाचा कोणता म्हणजे सर्वोच्च कोणता, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, सुरुवात 1961ला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी, 1992ला. त्याचं स्वरूप किती आहे, 25 लाख रुपये. याचं स्वरूप किती आहे, 15 लाख रुपये. अर्जुनाची मूर्ती आणि प्रशस्तीपत्रक. एकूण किती, 32 खेळाडूंना देण्यात आला, पण महाराष्ट्रातले 2 आहेत. कोण, सचिन खिल्लारी गोळाफेकसाठी आणि स्वप्नील कुसळे नेमबाजीसाठी. नीट लक्षात ठेवा. अर्जुन जीवनगौरव पुरस्कार मुरलीकांत पेटकर, महाराष्ट्र, पॅरा ॲथलेटिक्स, जलतरण. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. अर्जुन जीवनगौरव पुरस्कार कोणाला, मुरलीकांत पेटकर, महाराष्ट्र, आणि पॅरा ॲथलेटिक्स, जलतरण. पुढे बघा. द्रोणाचार्य पुरस्कार उत्कृष्ट प्रशिक्षक कोण, दीपाली देशपांडे, नेमबाजी, महाराष्ट्र. आपण इथे महाराष्ट्राचे मेन्शन करून दिलेले आहेत. चंदू चॅम्पियन हा सिनेमा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. पॅरा ऑलिम्पिकमधील पहिले भारतीय पदक, सुवर्ण विजेते. ठीक आहे, चंदू चॅम्पियन. आता हे खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा. चंदू चॅम्पियन हा सिनेमा मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. पॅरा ऑलिम्पिकमधील पहिले भारतीय पदक, सुवर्ण विजेते. ठीक आहे, पुढे बघूया. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024-25. सर्वात स्वच्छ राज्य कोणतं आहे, उत्तर प्रदेश. सर्वात स्वच्छ शहर इंदोर, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. नंतर दुसरे आहे सूरत, तिसरं आहे नवी मुंबई. 10 लाख लोकसंख्येची जी श्रेणी आहे त्याच्यात आहे अहमदाबाद, गुजरात. 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये मीरा भाईंदर, महाराष्ट्र. 50,000 ते 3 लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये देवास, मध्य प्रदेश, आणि कराड, महाराष्ट्र. 20 ते 50,000 लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये विटा, सांगली. 20,000पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पांचगणी, सातारा, पन्हाळा, कोल्हापूर. इंदोर सलग 8व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले. पुरस्काराची सुरुवात 2016 नगरविकास मंत्रालयातर्फे. ठीक आहे, पुढे बघा. स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025. लोकसंख्या 10 लाख, श्रेणी 1 इंदोर, मध्य प्रदेश, नवी मुंबई 4थ्या स्थानावर. लोकसंख्या 3 ते 10 लाख, श्रेणी 2 अमरावती, महाराष्ट्र. लोकसंख्या 3 लाख, श्रेणी 3 देवास, मध्य प्रदेश. 2019मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू केला. 2025 मोदींना देण्यात आलेले सर्वोच्च सन्मान बघा. तर हा खूप महत्त्वाचा आहे, श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार. ठीक आहे, हा मी तुमचा घेतलेला पण आहे. आता याच्यातला हा खूप महत्त्वाचा आहे, श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार, कारण हा रिसेंटमध्ये मिळालेला आहे. बाकी सगळेच महत्त्वाचे आहेत, आपण वाचूया. सायप्रसचा आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III. नंतर ब्राझील ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. नामिबियाचा ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विशिया मिरबिलिस. नंतर त्रिनिदाद व टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो. घानाचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. मॉरिशस ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन. बार्बाडोस ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस. इथिओपिया द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. ओमान द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ द ओमान. महत्त्वाचं काय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 29 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आले आहेत. जगात सर्वाधिक सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान ठरले आहेत. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 29 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेले आहेत. नरेंद्र मोदीजींचे विक्रम बघा.
नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदावर राहणारे दुसरे भारतीय पंतप्रधान बनले. पहिले जवाहरलाल नेहरू 6130 दिवस, नरेंद्र मोदी 4078 दिवस 25 जुलै 2025 रोजी, इंदिरा गांधी 4077 दिवस, मनमोहन सिंग 3659 दिवस. नरेंद्र मोदी सर्वाधिक 17 देशांच्या संसदेत भाषण करणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पुढे 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे सुरुवात 2018. हा पुरस्कार जलसंधारण आणि व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो. सर्वोत्कृष्ट राज्य आहे महाराष्ट्र. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे नवी मुंबई महानगरपालिका. खूप महत्त्वाचं आहे. 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार, सर्वोत्कृष्ट राज्य आहे महाराष्ट्र आणि सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबई महानगरपालिका. ठीक आहे. पुढे बघा, वन लायनर बघूया. आता आपलं लेक्चर संपेल आता. ठीक आहे. हे बघा, इतके वन लायनर आहेत, आपण एवढे आता कंप्लीट करून घेऊ. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 20 जणांना दिला गेला. त्यापैकी अर्णव महर्षी महाराष्ट्रातील. ठीक आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 सालासाठी टाइम मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आर्किटेक्ट ऑफ AI म्हणून ओळखला जाणाऱ्या गटाला देण्यात आला. फिफा शांतता पुरस्कार 2025 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला. फिफा शांतता पुरस्कार. प्रोफेसर यास्मीन शेख यांना मराठी भाषा विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. कोणाला? यास्मीन शेख यांना मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 मियाना रेल्वे स्टेशन, गुना, मध्य प्रदेशला मिळाला. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 पुरस्कार अभिनेत्री रवीना टंडन यांना देण्यात आला. गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार 2025 अभिनेत्री आलिया भट्ट. समीर सोमय्या प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले. समीर सोमय्या. 2026च्या 98व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या होमबाउंड व महाअवतार नरसिंह या 2 चित्रपटांना नामांकन मिळाले. 2025चा राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रातील शेतकरी कोण? अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूरचे. 2024चा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार मिशेल बॅचलेट, चिलीच्या माजी अध्यक्षा यांना देण्यात आला. त्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या माजी प्रमुख आहेत. पुरस्काराचे स्वरूप 25 लाख रुपये. 2025चा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना. विष्णुदास भावे गौरव पदक 2025 ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना. 2025 सालचा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायत धुळे. नंतर फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण? सुदर्शन पटनाईक, वाळू शिल्पकार. टाइम मॅगझिनकडून टाइम वुमन्स ऑफ द इयर 2025च्या यादीत आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देबी बर्मन या एकमेव भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला. पूर्णिमा देबी बर्मन आपण कुठे बघितलं? एकदा मी तुम्हाला दाखवून देते, म्हणजे गोष्टी लक्षात राहायला सोप्या जातात. बघा, पूर्णिमा देबी बर्मन आपण कुठे बघितल्या? युनायटेड नेशन चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025चा जो पुरस्कार आहे तर तो कोणाला मिळालेला? सुप्रिया साहू यांना. मग त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये बघा की मागील काही भारतीय विजेते 2018ला नरेंद्र मोदी, 2022 डॉक्टर पूर्णिमा देबी बर्मन, 2024 डॉक्टर माधव गाडगीळ. ठीक आहे. पुढे बघा, आणि आपण पूर्णिमा देबी बर्मन यांच्याविषयी काय बघत होतो आत्ता की टाइम मॅगझिनकडून टाइम वुमन्स ऑफ द इयर 2025च्या यादीत आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देबी बर्मन या एकमेव भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला. लापता लेडीज आयफा पुरस्कार सोहळा 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
2025 सालच्या व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेते महेश मांजरेकर यांना देण्यात आला. स्वरूप 10 लाख रुपये राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून देतात. 2025चा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे यांना. ठीक आहे. 2025 सालसाठीचा आबेल पुरस्कार गणिताचा नोबेल ज्याला म्हटलं जातं जपानचे गणितज्ञ मसाकी काशिवारा यांना देण्यात आला. नुकतेच हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूजला गव्हर्नन्स अवॉर्ड समारंभात मानद ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयुष्यात पहिल्यांदा मिळाला. ठीक आहे. 2025 गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात द ब्रुटॅलिस्ट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदर नगर प्राथमिक शाळेला 2025चा वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉईस अवॉर्ड देण्यात आला. मुख्याध्यापक दत्तात्रय वारे. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे यांना देण्यात आला. स्वरूप 5 लाख रुपये व सन्मान चिन्ह. विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ कधी मिळालं आहे आपण बघितलं आहे. मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं तेही शिकवलं आहे. एकदा बघून घेऊ आपण, म्हणजे गोष्टी तुमच्या लक्षात राहत जातील. मराठी साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ मिळवणारे 4, त्याच्यात ते तिसरे जे आहेत ते विंदा करंदीकर 2003 साली. त्यांचं कोणतं आहे? अष्टदर्शने हा काव्यसंग्रह आहे. पुढे बघा. आपण काय बघत होतो? महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे यांना देण्यात आला. स्वरूप 5 लाख रुपये व सन्मान चिन्ह. पुढे बघा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार 2025 ज्येष्ठ नाटककार अभिनेते सतीश आळेकर यांना देण्यात आला. स्वरूप 1 लाख रुपये. भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट चित्रपटाला 2025च्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये 2 नामांकन मिळाले. शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार 2023-24ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या. पंचायत राज पुरस्कार 2023-24 हवामान कृती विशेष पंचायत राज श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने सर्वोत्तम स्थान मिळाले. गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. कशात? पंचायत राज पुरस्कार 2023-24 हवामान कृती विशेष पंचायत राज श्रेणीत. पुढे. अर्थशास्त्रातील योगदानासाठी अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना 2025चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. अर्थशास्त्रातील योगदानासाठी डॉक्टर विजय केळकर यांना, जे अर्थतज्ञ आहेत. इंटरनॅशनल वॉटर प्राईज 2025 डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना देण्यात आला. हा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले. कोण? डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. इंटरनॅशनल वॉटर प्राईज 2025. 2025चा IUCN केंटन मिलर पुरस्कार डॉक्टर सोनाली घोष यांना देण्यात आला. पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या. पहिला MS स्वामीनाथन, पहिलं जे असेल ते लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला. पहिला MS स्वामीनाथन अन्न व शांतता पुरस्कार 2025 नायजेरियन शास्त्रज्ञ डॉक्टर एडमोला एडनेले यांना देण्यात आला. पुरस्काराची सुरुवात 7 ऑगस्ट 2025. 7 ऑगस्ट MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेती विकास दिन म्हणून राज्य सरकार साजरा करते. स्टेट बँक ऑफ इंडियाला अमेरिकन मासिक ग्लोबल फायनान्सकडून जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक पुरस्कार देण्यात आला. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार 2023-24 प्रथम क्रमांक जिल्हा परिषद वर्धा, प्रथम पंचायत समिती कळमेश्वर पंचायत समिती नागपूर. अभिनेते चिरंजीवी यांना युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये लाईफ प्लस टाईम अचीवमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेते चिरंजीवी यांना युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये लाईफ प्लस टाईम अचीवमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना लंडन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ सायन्स अर्थशास्त्र ही मानद उपाधी देण्यात आली. आणि यांनाच आपण कुमार मंगलम बिर्ला, आत्ता लता मंगेशकर यांच्या नावाने एक पुरस्कार आहे. कोणता ते आता मी तुम्हाला सांगितलं आहे. तर अशा गोष्टी थोड्या कोरिलेट करून 1-2 मिनिट
लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा असतो. तर असं 1.25 तासाचं आपलं लेक्चर झालेलं आहे. आपण आता लवकरच क्रीडा घडामोडीच्या लेक्चरमध्ये पुढे भेटूया. धन्यवाद.